जर हा नियम आपल्या भारतात लावला ना तर आपला देश एका महिन्यातच चकाचक होईल। तर आफ्रिकेतील रवांडा देशातली ही पद्धत आहे। इथे महिन्याच्या प्रत्येक शेवटच्या शनिवारी नॅशनल क्लीनअप डे साजरा केला जातो। आता यात इथली लोक काय करतात तर या दिवशी संपूर्ण देशाला सुट्टी असते। शाळा, ऑफिसेस, दुकानं सगळं काही बंद असतं आणि हे सगळे देशवासी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत एकत्र येऊन आपल्या आजूबाजूचा परिसर, रस्ते, सार्वजनिक ठिकाणी सगळे स्वच्छ करतात। तर यात सहभागी होणं हे सगळ्यांसाठी कंपल्सरी असतं। या संपूर्ण उपक्रमाचं मॉनिटरिंग हे पोलीस करत असतात आणि जर एखादा नागरिक या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी झाला नाही तर पोलीस त्याला पकडून इथे काम करण्यासाठी घेऊन येतात। अगदी सामान्य शेतकऱ्यापासून ते मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ, अगदी राजकारण्यांना सुद्धा या उपक्रमात सहभागी व्हावं लागतं आणि जर कोणी या उपक्रमात सहभागी झालं नाही तर त्यांना त्यांच्या देशातले $5000 एवढा दंड आकारला जातो। आणि त्यांच्या याच उपक्रमामुळे आज हा देश आफ्रिकेतील सर्वात स्वच्छ देश म्हणून ओळखला जातो। एकदा या देशातली रस्ते, शहरं बघा, तुम्हाला याचा अंदाज नक्कीच येईल। मग तुम्हाला काय वाटतं, आपल्या भारतात सुद्धा असा नॅशनल क्लीनअप डे साजरा केला पाहिजे का? आणि जर केला तर तो वर्क करेल का? मला कमेंट करून नक्की सांगा।